त्या छोट्या गोलंदाजासाठी जोरदार टाळ्या होते. हॅलो आणि पार्किंग फुली नंबर रसिको सूर्या ग्रुप यांच्याकडून एक गीत वन्स मोर साठी 201 रुपयाचा पारितोषिक आलाय. रसिको वन्स मोर. मला पण आले ना आले. शुभम कार्डी यांच्याकडून खास करून आमचा क्लासिक वाद्य ढोलकी बंटू तेजस चालके यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याने आम्ही त्याचे सत्ताशे धन्यवाद.
पार्वती परिवार यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक आम्ही त्यांच्या स्वतःच्या धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रेयस गार्डी यांच्याकडून खास करून आमच्या गवळणीसाठी व मावशीसाठी 501 रुपयाचा पारितोषिक. ही गर्दी काय हा लागलं का? अरे हो दुःखा वाटतं. अरे तरी पण या मावशीला विचारला तुम्ही. दरवर्षी पावसामध्ये मला वाण द्यायला तुम्ही विचारला. एक वाण तुम्हाला जड जातं काय? अरे ते जाऊ दे. मगाशी साईनगर मधून येताना तो दर्ड्यांचा जयू भेटला. अरे दर्ड्यांचा जयू भेटला तो पायींचा राव ना. अरे मलाच बघतात बाईकला किक मारली आणि निघून गेला. अरे मी आहे अजून तर मी काठी आलं मी एकटी. अरे एकेकाळी या बावडीवर या बावडीवर माझा पिंटू माझा जानू असा बोलत बसायचा. आता मारलं मला घाट्यावर. अरे बाई तुझं काय चुकीचं नाही. तू सुद्धा माझ्या नावाचा जप करायचे. अरे बाईचा बांगला बनावर नुसता मावशी येत बसायचा. आणि जरीमरीच्या दुकानात मंदिरात तू माझ्या नावाचा जप करत बसायचा. ते जाऊन देत. बघा लागेल एवढ्या गाईने बोलवण्याचं कारण कोणतं? मावशे आम्ही पोरी मिळून थाटमाट करून मजुराच्या बाजारी चाललोय खरं, पण आम्हाला मजुराच्या बाजाराची वाट माहित नाही. तुला माहित आहे का गं? तुम्हाला वाटता नाही माहिती मग माहिती तर काय? चावट आहे. अगं वाटता बोललो त्यात काय एवढं. चला चल प्लीज दाखवते. एवढी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललीच तरी पण घेतलंच काय हे सांगितलं पाहिजे. हो तर सांगितलंच पाहिजे. त्याशिवाय हा लागणार कसा? आता गिरायक मग पूर्ण बोलतोय ना. काय माझी सोनी बघ बघताय काय तुम्ही? मी घेतलंय गरम. अरे बघा तू घेतलंच गरम बाकीच्यांचं काय नरम? आल्यावर चावड काय त्यात? मी घेतलंय दही आणि नेसलंय शाळू. अगं तू नेसलाय शाळू तो बघ बघतोय माडकांचा बाळू. तू घेतलं पनीर तो बघ बघतो नट्यांचा मुनीर. अगं डिस्टेन्स बघ घ्या तो बघ नाही त्याच्या तोंडात नेऊन टाक. चला जाऊ. तू आम्हाला विचारलंस घेतलंस काय नेसलंस काय, पण तू आम्हाला नाही सांगितलंस घेतलंस काय नेसलंस काय. अगं माझं का म्हातारीचं माझी अर्धी लागला गेली मासणार मी काय घेणार सांगायला पाहिजे. हा हो सांगितलंच पाहिजे. सांगते तर आहे. मी घेतलाय खवा आणि या वर्षी या मावशीची धावा. चला तर. हॅलो गुलाबाची कळी मोगऱ्याचा गजरा भल्या भल्या नुट्या लागल्यात मावशीवर नजरा. उत्तम गोविलकर यांच्याकडून मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. मावशी नाव एकदम ठासून जाऊ दे. उत्तम गोविलकर. लाल मणी तोडले काळे मणी जोडले
लाल मणी तोडले, काळे मणी जोडले. उत्तमराव या पैशाचे तुमच्यासाठी भले भले सोडले. हा हा. त्याप्रमाणे मावशी प्रदीप मांडवकर यांच्याकडून नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी प्रदीप मांडवकर. एवढ्या पाण्याचे एवढे पाय. हा हा. एवढ्या हरणाचे एवढे पाय. प्रदीपराव दिसत नाही, गटारात पडले की काय? क्या बात है. त्याप्रमाणे मावशी निशाद वास्कर यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. मावशी निशाद वास्कर. निशाद हॅलो. प्रेमाने भरवते मी कोंबडीवाड्याचा घास. प्रेमाने भरवते मी कोंबडीवाड्याचा घास. आणि नितीन वास्कर यांना आहे मुलवेदीचा त्रास. त्याप्रमाणे मावशी निशाद वास्कर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. मावशी निशाद वास्कर. दास चावून होतो डेंगू मलेरिया. दात चावून होतो डेंगू मलेरिया. निशांतरावांना झालाय माझा लोवेरिया. सर्व बक्षिसांची मागणीचे हुकूम कपाट मंडळ धन्यवाद. हॅलो मावशी सुंदर मुलीला पटवण्यासाठी किशाला बसते खर्ची. तुला येतं काय ग? तारा येतं काय ग? मीच घेते. हॅलो मावशी सुनील आगरे यांच्याकडून नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. मावशी सुनील आगरे. हॅलो. जास्वंदाचे फूल गणपतीला मी वाहिले. जास्वंदाचे फूल मी गणपतीला वाहिले. सुनीलराव तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी मी मुंबई शहर पाहिले. त्याप्रमाणे रसिको आमच्या मायबाप रसिकाकडून आले पारितोषिक अविनाश मांडवकर यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. त्याप्रमाणे जागृती खापरे यांच्याकडून खास करून आमचा ढोलकीपट्टू तेजस चाळके यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. त्याप्रमाणे अनिल वाडकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आले. तर त्याप्रमाणे अविनाश मांडवकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले. अविनाश मांडवकर. हॅलो मावशी अविनाश मांडवकर यांच्याकडून खास करून नाव घेण्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आले. मावशी नाव एकदम कडक होऊन जाऊ दे. जोरदार पावसाने पत्रे गेले उडून. हॅलो अविनाशराव बघा तुम्हाला टक्कल पडलंय पुढून. मावशी
Father.
8 अवतार धारण केला. तोच मी श्रीकृष्ण बाबा. आज मधुर वादा शास्त्र दीक्षा गोपिका थाट माट करून मधुरे आणले आहेत. त्यांना अडवून त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. आपल्या जोडीचे मेंढ्या सुदाम आज राहिले तरी कुठे? अरे मेंढ्या, अरे सुदामा. चल रे सुदामा चल संगतीला, चल रे सुदामा चल संगतीला, सांगूया देवाच्या कामाला कामाला कामाला. देवा तेवढे घाईकडे बोलण्याचं कारण सुदामा तुमच्यावर एक कामगिरी सोबत आहे. अशी कोणती कामगिरी आहे देवा? अरे सुदामा आज मधुर वादात तुला शास्त्र दीक्षा गोपिका थाट माट करून मधुरे आणले. त्यांना अडवून त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोबत आहे. ठीक आहे देवा, या तर तुम्ही. आपण जी कामगिरी दिली हा कामगिरी तर दिली आहे. तू ऐकली कामाची कोणती कामगिरी आहे ते तर मी ऐकलं नाही. अरे 360 गोपिका हा आठमाट करून त्या 360 आहे जाऊ देत ना. आपण दोघं काय करणार? त्यांचा प्रतिबंध करायचा आहे. त्यांचा प्रतिबंध करायचा आहे. तुझ्या जमणार आहे? मला नाही जमणार. त्या 360 आणि आपण दोघं आपले कितपत रे? जाऊ द्या माझ्या जमणार नाही. तुझ्या जमणार आहे नाही? मग आता ही कामगिरी कोण करेल? अरे तो आपल्या सोबतीचा आहे ना. तो वाकड्या मग वाकड्या तुला नाही माहिती? वाकडी झोपलाच नाही. झोपला नाही आज नाही झोपला नाही. आज हल्ली मुलगा हा बघ बघ हा तू हात वाकड्या बोले आलो अरे मेडिकल मध्ये गेलो होतो. आलो अरे एवढा राज्याला मेडिकल मध्ये? अरे आलो
हे तांबू गेली गावतात पोर पाठून धावतात हे तांबू गेली गावतात वा पोर पाठून धावतात किती हाटे कुलावायचा किती हाटे कुलावायचा पावटा खाल्लाय गावाचा तरी वाकड्याला बोल नाही लावायचा पावटा खाल्लाय गावाचा तरी वाकड्याला बोल नाही लावायचा तांबू गेली गावतात पोर पाठून धावतात तांबू गेली गावतात पोर पाठून धावतात किती हाटे कुलावायचा किती हाटे कुलावायचा पावटा खाल्लाय गावाचा तरी वाकड्याला बोल नाही लावायचा हॅलो हॅलो अरे एवढा वाकड्या आता जोमात आलेला आहे थांबवला नाही हॅलो रसिको सन्माननीय हरीशभाई मांडवीकर सन्माननीय हरीशभाई मांडवीकर यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी संपूर्ण नमनासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे त्याचप्रमाणे प्रणय लाड यांच्याकडून गवळणीसाठी 101 रुपये त्याचप्रमाणे राज भातडे यांच्याकडून आतापर्यंत संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे तर या सर्व बक्षिसाचे मार्लेश्वर नमन मंडळ 27,000 धन्यवाद. अरे होतास कुठं काय नको बाबा ओंकार मांडवकर नाही आणि दुसरी मला तांबू खायला हलवले दोघांना हैराण केलं नाही आलं काय सांगू बाबा 2 दिवस झालं मग तांबू काय हलवले तांबू काय म्हणजे हरवले मग काय तांबू काय मानतोस कुठं आलं मानतो आल्यात वाढत ना हरवली कधी काय माहित नाही बांधली नाही गाव सोडून कधी गेली माहितच नाही हुशार आहे तांबू तुझी काय असा शोधत वादन गावतो आपल्या वडील ओंकार मांडवकर माहिती आहे तो ओंकार मांडवकर अरे हा ओंकार मांडवकर फीत आलेली पीठ 3 दिवस झाले लोकांना फीत येते पीठ आता इथं दिसतोय तो दिसता का आपल्या बोलता 7 वाजले की आपल्या बोलतो 7 वाजले की आपल्या बोलतो 7 वाजले की 7 वाजले ना पाठचा आहे त्याला सगळ्यांना आपलं बोलतं अरे मग कशात आपलं बोलतं काय माहित कशात बोललं माझी वाट डस्की दुराली ना त्याला बघू मग करायचं काय म्हटलं करायचं काम म्हणजे
काय म्हणतोस काय म्हटलं आपल्या वाडीचा बोल अंकाली पडला त्याला सोबत नाही अंकाली पडला मला बघवलं नाही तू काय केलं करायचं काय अरे त्याच्या तुमचा आहे ना तो दिवस थांबल्या त्याला बोलवलीला अरे बाबा त्याचं सगळं औषध त्यालाच माहित नाही रे कसलं काय औषध बरोबर आहे ना जावा का त्याला बोलवलीला म्हटलं काय दिवस बोलला एक औषध आहे गरम पाणी टाकायला पियाला लागल गरम पाण्यात टाकून पियाला लागल होय लगेच बरं होईल 100 रुपयाचं औषध 100 रुपयाचं औषध चालायचं काय माझ्या पहिली किती ना पळतात नाही पहिल्या कधी असतो अरे भाई पहिल्यात किती नाही ना पहिल्यात किती नाही पहिल्यात किती चालायचं काय हा मग चालायचं काय असं दिलं नसतं अरे औषध 100 रुपयाचं तुला फक्त 80 रुपये दिला अरे 80 रुपये दिला 80 रुपये दिला 20 रुपये कमी पडत म्हटलं करायचं का म्हटलं करायचं का काय केलं डोक्यात पैसे होत डोक्यात आयडिया ही गोदांची मांडवकरांनी भातडी पापड्यांनी सगळी चिंपाडा विकली चिंपाडा विकली 20 रुपयासाठी करायचं काय विकायचं काय काहीतरी काय अरे मग सगळ्यांची चिंपट घ्या संजयला नाही गेला चिंपट घेऊन आला तेव्हा कुठे 15 रुपये भेटलं 15 रुपये भेटलं का रे 15 5 कमी पडलं अरे ह्याचा एक चिंपट तुटलेला मांडवकरांचं परत तसं ठेवलं तिथं तुमचा चिंपट तुम्ही तसा ठेवलेला आहे त्याच्या 5 रुपये कमी भेटलं पुढं मग धरायचं काय माझ्या दुधाला दिलं काय दिलंस माझा दूध त्याला दिला तुझं दूध अरे माझ्या तांबू गायचं तुझं दूध त्याला अरे असं बोल तांबू गायचं तुझं दूध काय बोलतोस अरे माझं शिला दूध दिलं त्याला शिला दूध मला बोलते तुझं दूध दिलं वाकड्या काय भेटली अरे बाबा तुला सगळं मग त्याला मेडिकल मध्ये सगळं औषध दिवसाला असं मी गेलो बुधवार बाजारात काय शोधायला बुधवार बाजारात काय शोधाय अरे तिथं म्हटलं काय चारा बिरा कुठं काय असेल तर काय बी तिकडे टमाटे मोठं भेटलं असतं नाही तिकडं नाही तिकडं पण नाही त्या पुढच्या डेपोला गेलो डेपो मध्ये काय करतील काय अरे अरे मला काय काय पण करी बरोबर डेपोवर आहे मग सदाच गेला महावीनगरला पण नाही बुधवार बाजारातून डेपोतून महावीनगरला मग तिथं पण नाही गेलो मग आपल्या पायडीच्या पाठी क्लबच्या इकडं सांगू आपल्या वाडीतला एक पॉट आपल्या एक वाडीतला पॉट आपल्या वाडीतला सांगू नका तुम्हाला पण सांगतोय 2 मुलीशी गुलू गुलू बोलवतात ना आपल्या वाडीतला पॉट 2 मुलीशी गुलू गुलू बोलवता कोण रे कोण अरे ना देवेन मलाईकर माहिती देवेन अरे 2 मुलीशी सोनू का मोनू कोणतरी होती ना गुलू गुलू बोलवता गुलू गुलू मला काय तुला बघितलं ते ना अरे मला बघितलं माझी बोलायला लागला तुझ्याशी वॉट हॅपन तुला दांडू बघितलंस का माझा हा जो वाकडा दांडू हा दांडू होता तुझा वाकडा वाकडा मला दांडू असतो तुला सगळं असतो अरे मला बघितलं मी पण त्याला बघितलं अरे माझ्याशी इंग्लिश बोलायला लागला अरे माझ्याशी इंग्लिश बोलायला लागला म्हणतो ABCD EFG HIJ KL असा बोलला मला काय समजा अरे मी पण संजयनगरला राहतो ठीक आहे तुम्ही ठेवा अरे मला शिकवलेला अरे सोनू का म्हणून ती पळाली त्याच्या घरी मग तसं झालं आणि माझी तिकडे गाय आहे ना देवेंद्र गाडीच्या पाट्या ना पाठी आणि त्याच्या पाठी माझी गाय तांबू गाय
मी तांबूगायला बघितलं. तांबूगायने मला बघितलं. मग तांबूगाय मला बघते. तांबू पुढं मी माग, तांबू पुढं मी माग. तांबूगाय पळाली, मी अशी गल्ली शिरली. राकेश कबड्या माहितीये? राकेश कबड्या ह्याच्या गल्लीत शिरली, ह्याच्या गल्लीत शिरली. आणि याला ऑर्डर बिर्याणीची, व्हेज बिर्याणीची ऑर्डर. व्हेज बिर्याणी हा उतऱ्यावर आपल्या भाज्या धुवत होता. भाज्या बिजव्या धुवून झाल्या आणि आतमध्ये गेला हलवायला. काय काय असं बोलती आतमध्ये गेला हलवायला भात. ऍक्टरच मारून ना आतमध्ये गेला भात हलवायला. मग तांबूळ बघितला हा गेला आतमध्ये आणि तांबून बघितला. तांबून बघितला बरोबर सगळ्या भाज्या खाल्ला. सगळ्या भाज्या खाल्ला. सगळ्याला ऑर्डर लावला. मग काय ठेवला नाही, कोथिंबीर काय ठेवला नाही, कढीपत्ता. व्हेज आहे वाटतं काय. मग माझ्यावरच केलेली आहे. मग सगळं मी व्हेजच खातो. दिसतंय ना बॉडी. पुढं 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 काय राकेश काबऱ्या भडकला. राकेश काबऱ्या भडकला असा मी त्याला भडकताना कधीच बघितलेला नाही. माझ्या तांबूवर भडकला. कारण तांबू पुढं राकेश काबऱ्या पाटील, तांबू पुढं राकेश काबऱ्या पाटील भडकला. राकेश काबऱ्या आणि तांबूला आला ना. तांबूला आला राग आणि तांबूल घेतला 2 पाय आणि राकेश काबऱ्या दोन्ही पण फुटून टाकला. काय असं बोल. मला काय वाटलं? अरे वाट्या विचारलं काय वाट्या ना. अरे तो काय पकडली तांबूला कशी कशी वाड्यात नेल्या तिला बांधली कशी तरी. अरे मग तेव्हाच आलं. पण तुला मारतोस कशा? अरे काय बाबा सांगते, 2 दिवस झाले नुसतं मलम लावतो. पायाला मलम लावतो, नुसतं पायाला मलम लावतो. अरे का? अरे काय बाबा त्या ओंकार माझ्याकडे हैराण केला आणि माझा तांबूला हैराण केला. उन्हातून फिरत होतास. मग अरे अरे 2 दिवस झाले नुसता उन्हातून फिरतोय मलम लावत होतास. म्हणून लावतो मला उशीर झाला. म्हणून मला उशीर झाला. अरे सुदामा, वाकड्याचे पाय उन्हाच्या लाईन भासतात. मग उन्हाच्या लाईन वाकड्याचे पाय भासतात. म्हणून काय झालं, उन्हामुळेच तर पापड वाढतात. अरे जर पापडच वाढले नाहीत तर काय खाणार थंडीला. अरे जर पापडच वाढले नाहीत तर काय खाणार थंडीला. आणि वाकड्याचे पायात नाही भाजले तर मला कुठे लावणार. तेच बोलतो. शिवशाहीला म्हणायला लागला मला देवे लागणार तुला आता बदल. मला तुम्हाला सांगितलं जेवणाचा कोणा माहित नाही पडला पाहिजे कधी सांगतोय. उद्या ना उद्या सकाळी. अरे पण आपल्याला ते जाऊ दे. अरे आम्ही तुला ह्याच्यासाठी बोलवलेलं किसन देवानी गोपिका ताटमाट करून मजुरीच्या बाजरी चालली आहे. अरे म्हणजे हा नाही त्याचा प्रतिबंध करायचा आहे. जाहिरात का तुझ्या बापाचं काय जातं. तुझ्या बापा कोण आहे. अरे किसन देवांची कामगिरी आहे. किसन देवांची कामगिरी असं म्हणतो. तुला काय करायचं. पुढं काय त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा. आपल्याला एवढीच कामगिरी आहे. अरे बाबा ती तुमच्या दोघांना जे पाहतो माझ्या एकट्यावर काय टाकता वाय. अरे तू एक्सपिरियन्स माणूस आहे ना. आणि सांगतोस का त्यावर तुला काढवायचे. चला मग अडवूया. कुठे चला तुला माहिती आहे. मला नाही माहिती. तुला नाही माहिती. मला नाही माहिती. अरे वाकड्या माझ्या मागून या आणि नीट लक्ष दे. बघा मागून या. हॅलो, हे पहा राजेश दर्डे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी त्याप्रमाणे यांच्याकडून खास करून मागून बघतोय. अरे मागून बघ म्हणजे मागून नाही बघू माझ्या. अरे मागून येऊन बघ. मागून बघ. मागूनच बघतोय. नुसतं काला काला दोन डोंगर.
काय सांगतोस का? असा होतास ना, असा लावलास तर काट झाला असता. अरे पण तू घरी काय दाल वाटलं अरे पण तू मारत्या पोरी आणि वर्षावर करून टाकला म्हणतोस का? कधी बंद करायचा? करूया? ते तुम्ही ऐक ना असं म्हणतो किती करायला कमी करणार आवडतं तुम्ही आलेला कुठे जाणार कोणी कर झालं काय म्हणजे काय आलेला कुठे जाणार मुतालीला काय काय म्हणते का आणि आईला बघू द्या झालं मुतालीला अरे ती तद्वीज म्हणाली आणि तुम्ही विचार काय पण बोलू नको असं म्हणतो तरी आहे वलकी दिसत नाही वलकी दिसते माझ्यासाठी असं म्हणतो तिला विचार कुठं आहे तिला जाऊन विचार आता कुठून जाणार तुम्ही आलेला कुठं ना जाणार तुम्ही का अरे आम्ही आलेले गोपाळातून जाणार मथुरेला. मथुरेला म्हणते मुदारीला का म्हणतो अरे मी लहानपणी सिडीवरून पडलेलो ना खेळता खेळता तेव्हाच महिला पडलं कानावर पडलो सगळीकडे पडलो तेव्हाच वाकडा बहिरा सर्वच आहे. मी तिला काहीच नाही बोललो आता तुमच्या का आलो असं म्हणतो
रोज जाता येणार नाही, रस्ता प्रतिबंध आहे. मसाले लत्तापती बंद आहे. अरे आम्ही आज दुसऱ्या वाटेने जाऊ. कुठल्या वाटेन बंद आहे? तुला लत्तापती बंद आहे. आम्ही गावून जाऊ. मागून जाऊ. कुठून पण जा, गल्लीतून जाऊ नको. दोन टोल नाका लागतील. एक देवेंद्र मलायका आणि एक रोहित मलायका. नुसतं असा उमाड्यावर बसलेला असतात. माहिती अरे देवेंद्र मलायका एक बार शिकवशील पण रोहित मुलाला शिकवणार नाही. वाटून बघायला टपलेलेच असतात बा. तिला काय बोलले जाऊन दे जाऊन दे असं बोललो तिला. मावशे त्याला तर प्रतिबंध आहे. महाराष्ट्र प्रतिबंध करणार तुम्ही कोण? जाने मेरी जाने मला नाही लागणार मावशी. मला तू बोला नाही. वलकीची आहे. अगं आपण मालक बांधवकलांचा आहे ना, त्याला तू पतंग उडवायचो, मी पतंग उडवायचो, तू पिंची पकडायचं, मी पेढा कापायचो आणि तू म्हणायचीस काय? तू म्हणायचीस काय? नावं लागलास. एकदा आपण असं गटार होतं तू मी आणि तो अमित टाक्या गोट्या केला होतो. खेळता एक अमित टाक्या एक ढग पडला. लागलास ना. आता कसं मावशी? अरे मावशी वरती निघाली. सांगतो का आता तो करूया ना. मावशी तू जाता येणार नाही. आम्ही सगळ्याकडे काही कायदा बिदा. त्या पोरीला ठीक आहे त्या मारत्या. ही मावशीच्या यावेळेस डांबरे म्हणला कांदे आहेत काय? अरे रस्ता प्रतिबंध त्याचा कांदा कसा पाहिजे? माझ्याकडे कांदा नाही. माझ्याकडे अर्धा डझन उरलं नाही. दोन कांदा दोन किलो. अरे बापसान बघा बिचारा 2 किलो आणला पाहिजे. 2 कांदे कांदा आहेत. कांदा घेऊन करणार काय? अरे मेल्या कायदा कायदा कायदा. हा ही कायदा विचारते. अरे ह्याला आता मी ओळखलो. हा पोपट. अरे याची लहानपणी चोच साकडली असती ना तर आता असं काय मला दिसलं नसतं. काय बोलते? अरे तो जर छातीसली असती ना आता बघायला नसतं भेटलं. जरा काय माहिती बोलून गेली बघ. मावशी मी बासमती राईस खाते वाटतं. दाखवायचे बटाटे काय? काय तू? अरे काय कायदा हाय म्हणता कायदा. हा आहे कायदा. हा कायदा आहे सर. कायदा आहे. हा ना. विकास बारगुडे मावशीवर फिदा असलेले विकास बारगुडे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. मावशी नाव घ्यायचं विकास बारगुडे. त्याआधी एक शेर ऐकून घे. मावशी तुझी चाल भारी. अगं मावशी तुझा ठेका भारी. अगं मावशी तू दिसतेस भारी. अगं मावशी तुझं सगळंच भारी. आणि मावशी अगं खरंच तू लय भारी लय भारी लय भारी. मावशी विकास बारगुडे नाव घ्यायचंय. कणकण कुदली मनमन माती. कणकण कुदली मनमन माती. उतारल्या भीती उभारले काम. सासूबाईंच्या पोटी जन्मले राम. सासूबाईच्या पोटी जन्मले राम.
राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं, राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं. 32 सुपाऱ्या 32 पानं, 32 सुपाऱ्या 32 पानं, तोंडात विळा बोलू कशी, पायात पंजर नाचू कशी, ताड ताडाचं खोड झाडाचं, ताड ताडाचं खोड झाडाचं. पोडगी गावची बहीण भावाची, पोडगी गावची बहीण भावाची सून विकास विकास बारगुडे, सून बारगुड्यांची आणि बायको फक्त होणार विकासची. या बात आहे. त्याप्रमाणे प्रथमेश मांडवकर या रत्नागिरी माझा जिल्हा, रत्नागिरी माझा जिल्हा, त्यात आहे भगवती बंदर. रत्नागिरी माझा जिल्हा, त्यात आहे भगवती बंदर. अगर आले हे बघ आले 3 वांदर. अरे ही पोरं काय, हा पोरं मी गेल्यावर ते बघितलं धोतर कसं फाटलं ते. फिरून ये माघारी, अडविला तुला कृष्ण मुरारी, नंदाचा गिरणारी, गोकुळचे हरवळ जाण नेता कौसाच्या घरी, गोमुनी गोकुळचा
अरे पतला का केला जाता अरे आता तू काय म्हणतोस काय
पडली वाटतं. आता आपणच जाऊन कार पाडली पाहिजे. हॅलो हॅलो ठीक आहे बाबा, ऐकतो माझ्या. हॅलो हॅलो